माइंड युअर मूव्हीजच्या आजच्या आपल्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आणि माझ्यासोबत आहे तेजश्री. तेजू, चालू झालंय? हो हो हो. पण काका, चला तुमच्या एपिसोडमध्ये मी माझंच एक इच्छा आणि स्वप्न पूर्ण करून घेते. आज सिनेमाचं नाव नका सांगू तुम्ही आता. बरोबर. मी एक कविता म्हणजे प्रयत्न करते, तेवढी छान जमणार नाही, पण आपण लोकांनाच ओळखायला सांगूया कुठल्या सिनेमाबद्दल आपण बोलणार आहोत. हो का? अच्छा, मी तू कामच मी काम करते. हा, कम्प्लिटली. बघा, या ओळी परिचयाच्या आहेत का? पिघले नीलम सा बहता हुआ ये समा, नीली नीली सी खामोशिया, न कहीं है जमी न कहीं आसमां, सरसराती हुई टहनियां पत्तियां कह रही है कि बस एक तुम हो यहाँ, सिर्फ मैं हूं, मेरी सांसें हैं और मेरी धड़कनें, ऐसी गहराइयां, ऐसी तन्हाइयां, और मैं, सिर्फ मैं, अपने होने पे मुझको यकीन आ गया. जिंदगी मिलेगी, जिंदगी ना मिलेगी दोबारा. हो, मला माहितीये, मला फरहान तर इतकं छान बोलता आलेलं नाहीये आणि मीही त्याची फॅन आहे, त्यामुळे माझा फॅन मोमेंटच होता असं समजा. कल काढायला निघतील, नाही तर कमेंट्स मध्ये तुम्हाला ते जमलं नाही म्हणतील, तर तसं नाहीये. मी फक्त माझी हाऊस भागवून घेतली आहे. काही हरकत नाही. पण हा प्रसंग किती छान आहे. तुला आठवतोय ना तो प्रसंग? मुळात या सिनेमाची कॉन्सेप्टच मला आवडली की 3 मित्र आपल्या एका धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडूया आणि आपण एका ट्रिपवर जाऊया, जिथे साधारण फोनही वापरूया नको आणि आपण फक्त निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाला धरून, निसर्ग जसा तुम्हाला चॅलेंज करू शकतो तशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण एकमेकांना सांगायच्या आणि बाकी दोघांपासून त्या लांब ठेवायच्या, असं प्रत्येकाने आपापली एक गोष्ट ठरवली आहे. ऋतिकचं कॅरेक्टर मला असं वाटतं, एकतर आपल्याला जे काही बॅकग्राऊंड त्या सिनेमा पाहताना कळतं की त्याला खूप लहान वयापासून त्याच्यावर जबाबदारी आली आहे. त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली, त्या जबाबदारीच्या जाणीवेमध्ये ना तो कदाचित इतका वाकलाय. आपण म्हणतो ना, आता ओझं आलं की आपण वागतो, आपली नजर खाली जाते आणि बरेचदा समोरचं छान पाहायचं राहून जातं. तर ऋतिकच्या बाबतीत बहुधा तसं झालं असावं आणि त्याच्यामध्ये ही ट्रिप ही त्याच्यासाठी कदाचित त्याच्या जगण्यासाठी फार गरजेची अशी गोष्ट असावी, कारण जी सुख त्याला देता आली नाहीत आजपर्यंत आई वडिलांना स्वतःला, ती देण्याच्या प्रयत्नात तो आहे. सो या प्रसंगातून मला वाटतं त्याला कुठेतरी त्याच्या स्वतःची नव्याने ओळख होते आणि कुठेतरी आपण थांबूया. आणि धावत असताना मला तुम्हालाही आता सांगावं असं वाटतंय की हो, आज खूप कॉम्पिटिशन वाढली आहे, आपण पुढे जातोय, पण हे करत असताना ना बाकी कोणीतरी आपल्या पाठीवर एक छान शाबासकीची थाप देण्याऐवजी आपण स्वतः ती आधी देणं गरजेचं असतं आणि आपण ते करत नाही आहोत. सो ऋतिकच्या बाबतीत मला वाटतं ते झालंय या प्रसंगात. मला काय आठवलं, डीप सी डायव्हिंग का? कारण ना, गहराई या असा शब्द आता तू वापरलास त्या कवितेमधला. द प्रोटॅगॉनिस्ट हॅज लॉस्ट द डेप्थ ऑफ लाईफ. म्हणजे ना, मी इतका फिरतोय ना माझ्या सगळ्या दैनंदिन व्यवहारामध्ये, पैसे, कर्तृत्व, ह्या सगळ्यामध्ये, की ना मला कुठेतरी खोली आयुष्याची काय आहे हीच कळलेली नाही. बरोबर. आणि माझी जी भीती आहे, त्याला जी खोलीमध्ये जायचीच, डेप्थ मध्ये जायचीच भीती आहे, ती का बरं असली पाहिजे? कारण ज्या उथळ आयुष्यामध्ये वरवरच्या असणारी सुख आहेत, त्याला पैसा हवा आहे, हळूहळू पैशाबरोबरच त्याने त्याचं स्वत्व जोडलेलं आहे आणि त्यामुळं ते सोडायला मन तयार नाही, गहराईमध्ये जायला तयार नाही. एका बाजूने कळतंय की अरे, इतकं सगळं असूनही आपण कुठेतरी तुटलेले आहोत, कुठेतरी एकत्र आहोत. म्हणून तो बघ ना, खाली जाताना म्हणजे बिफोर द डाईव्ह तो असा खूप टेंटेटिव्ह आहे, म्हणजे जगलो वाचलो टाईप्स वरती तो आहे. आणि मला खूप छान असं वाटलं ना की त्याच्यानंतर ना डायरेक्ट पाण्याखालचा सीन आहे. म्हणजे ना, दुसरं कुणी दिग्दर्शक असतात तर त्याने ना हा उभा आहे, मग तो उडी मारतो आहे, त्यावेळेला तो खूप घाबरलेला आहे, हे काही दाखवलेलं नाहीये बघ. कारण सगळी खळबळ जी आहे ना ती आतली आहे. आणि तो जेव्हा त्या डेप्थ मध्ये जात असेल तेव्हा महत्व काय आहे की आपल्याला त्याचा चेहरा, त्याचे हावभाव नाही दिसत आहेत खूप, पण त्याच वेळेला पाण्याखालची एक सृष्टी त्याच्या समोर येते आणि अचानकपणे ना
विशालत्वाचं दर्शन आणि सुंदर दर्शन त्याला घडतं, की देर इज ट्रँक्विलिटी, देर इज ब्लिस. सगळेजण छान रिदम मध्ये हलतायत. पाण वनस्पती आहेत, मासे आहेत, लाटा आहेत, रंग आहेत, त्यामध्ये येणारा सूर्यप्रकाश आहे आणि अचानक जीवनच खूप वेगळ्या पद्धतीने त्याच्या समोर येत आहे. हे दाखवणं खूप कठीण आहे ना, कारण आपल्याला त्याचा चेहरा नाही दिसत आहे. बरोबर. पण आपण त्या अनुभवाचा भाग बनतो तेव्हा त्या भावना आपल्यात निर्माण होतात. पोहोचतो आपण त्या पाण्यात पोहोचतो त्यांच्याबरोबर. आपण. म्हणून मग नंतर तो तिचा हातात धरतो. मग ते एक्सप्लोर करतात, कारण आता त्याचा कॉन्फिडन्स थोडा वाढलाय. आणि तुला आठवतंय तो वर येतो बघ, आणि मग त्याची अवस्था कशी असते? खूप ओव्हरवेल्म्ड येतो. खूप जास्त भावनांचा धबधबा घेऊन तो वर आलाय आणि ते इतक्या जास्त झाले त्याच्या डोळ्यातून बाहेर यायला लागतात कुठेतरी. तिथं आपल्याला कळतं की ह्याने काय अनुभवलंय. आणि तो मला फार छान वाटला की त्याच्यामध्ये ना त्याला कळतं की आतापर्यंत ना मी सगळ्यांबरोबर असून सुद्धा एकटा होतो, आणि आता माझ्यामधल्या एकटेपणाचाच अंत झालाय. एकटेपणाचा अंत म्हणजेच एकांत. म्हणजे मला चक्क तुकारामच आठवले की येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतो. आता बघ, येणे सुखे रुची, सुख आहे त्याच्यात, रुची आहे, तो जो एकांत आहे, स्वतःला सापडणं आहे, तो एकाकीपणा नाहीये. आणि पुढचे शब्द खूप छान आहेत, नाही गुण दोष अंगा येतं. आपण नेहमी आपलं जजमेंट करत असतो, बरोबर, गुणांवरती आणि दोषांवरती. आणि नाही गुणदोष अंगा येतं म्हणजे माझ्यामध्ये गुण आहेत, माझ्यामध्ये दोष आहेत, पण ह्या दोघांच्याही वरून माझ्या माणूसपणाची प्रचिती नाहीये. म्हणजे माझा माणूस पण त्याच्यावर अवलंबून नाहीये, माणुसामध्ये सर्व गुणदोष आहेत. बरोबर. हे कळणं हा खूप साक्षात्काराचाच असा तो क्षण आहे. आणि मला वाटतं ना, तो शेवटचं वाक्य आहे ना, की अपने होने पे मुझको यकीन आ गया. फार छान वाक्य. तेच हरवत चाललंय ना काका आजच्या जनरेशन साठी. तर मला हा जास्त छान वाटतो. म्हणजे आता जॅन्झीज आली आहे, कॉन्सेप्ट आली आहे, जी नवीन मुलं आली आहेत, त्यांना तर कळतच नाहीये बरेचदा ते काय करतायत. आणि हा एकटेपणा आणि एकांत हा समजून घेणं इतकं गरजेचं झालंय, कारण ह्या एकटेपणाची भीती आहे आणि त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी ना ते धावत सुटलेत, पण ते दिशाहीन धावतायत. ते त्या गर्दीचा भाग व्हायचा प्रयत्न करतायत, पण त्यांना हे कळत नाहीये की ते त्या गर्दीमध्ये हरवतायत. त्यांना त्यांची माणसं सापडत नाहीयेत, तर काहीतरी सापडून घेण्याऐवजी ते आणखी हरवत आणि त्या गर्दीत चाललेत. हे या सिनेमातून इतकं छान दाखवलंय ना की इट्स ओके टू बी अलोन, इट्स ओके, आणि रॅदर इट इज नेसेसरी टू बी टू स्पेंड सम टाइम अलोन. बरोबर. अलोन आणि लोनलीनेस आणि लोनलीनेस हा फरक आहे, ज्याला आपण बोलतोय आज एकांत आणि एकटेपणा. आणि ना हा फार छान वाटला तुम्हाला मुद्दा, की तन्हाई म्हणजे एकटेपणा, पण त्याच्यामधली गहराई सापडली की त्या तन्हाईचा अर्थ बदलतो, मग तो एकांत होतो. बरोबर. आणि मजा बघ, त्या चित्रपटामध्ये हे सगळं त्याच्या मनामध्ये चालू होत आहे. बाकीची सगळी कॅरेक्टर्स आहेत, एका बाजूने ती त्याच्या बरोबर आहेत, एका बोटीत 4 माणसं दिसतायत तुम्हाला, बोटीत 4 माणसं दिसतायत, पण आपापली आपापली प्रत्येकाची एक कहाणी त्यांच्या आतमध्ये चालू आहे. म्हणून फरहान अख्तर यांची कविता, ते शब्द तू वाचलेस, आणि फरहान अख्तर सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून त्या सीन मध्ये आहे, पण कविता तिकडं त्याच्या तोंडी नाहीये. म्हणजे ती त्या कॅरेक्टरची कविता आहे, ती बॅकड्रॉपला ती कविता आपल्याला ऐकू येते, कारण ती त्याच्या तोंडी गेली असती तर कदाचित ती त्याच्या पुरती झाली असती. कदाचित ती सगळ्यांसाठीची असल्यामुळे उच्चार किंवा आवाज एकाचा असला तरी म्हणणं 4 जणांचं आहे. आणि ना त्या 4 जणांच्या बरोबर ना निसर्ग आहे बघ त्यावेळी. ती बोट चाललेली आहे, ते सगळे पाण्याचे चढाव उतार आहेत, तो प्रकाश आहे, ते पहाड आहेत,
आणि ह्या सगळ्यांच्या मधून जाणं हेही त्यांनी खूप छान दाखवलंय. आणि म्हणून तो प्रसंग संपतो तेव्हा प्रवास दाखवलाय. म्हणजे ती बोट त्या पाण्यामधून पुढे 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 चालली आहे. आपण सगळेजण कदाचित एका बोटीवरती असतो, प्रवास करत असतो, एकमेकांबरोबर असतो, पण स्वतः बरोबर असतो का? आणि जेव्हा आपण स्वतः बरोबर असतो तेव्हा आपोआपच आपण इतरांच्या बरोबरही राहू शकतो. स्वतः बरोबर राहायला शिका. स्वतः बरोबरची मैत्री ही फार महत्वाची आहे. आणि ती मैत्री आपल्याला खूप विचार करून स्वतःची ओळख करून घ्यायला लागणार आहे, कारण आपण स्वतःची ओळख विसरायला लागलोय. पटकन कुणाला तरी विचारलं की चल तुझ्या आवडत्या 5 गोष्टी सांग, तर नाही येत सांगता. माणूस विचारात पडतो की काय आवडतं मला, कारण माहितीच नाहीये. त्या आवडीच्या पलीकडे आम्ही फक्त धावतोय आता. नको 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 नको. एकटेपणाची भीती वाटते कधीतरी, कधीतरी करिअरमध्ये कोणीतरी पुढे निघून जायची भीती वाटते, कधीतरी काहीतरी गाठायची भीती वाटते, वेळेची भीती वाटते. या सगळ्यामध्ये ना तो वेळ मिस व्हायला लागलाय. आणि मला वाटतं तोच वेळ प्रत्येकाला स्वतःला सापडावा, हा एक थॉट त्या सीन मधनं मांडलेला आहे. म्हणून ते अपने होने पे मुझको यकीन आ गया. वा 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 वा. तर हीच शुभेच्छा आपण सगळ्यांना देऊया की प्रत्येकाला आपल्या असण्याबद्दलचा विश्वास येऊ दे. विश्वास आणि सेल्फ डाऊट मधून तुमचा जर्नी सेल्फ कॉन्फिडंट बनण्याकडे जाऊ दे.